ओके, सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सगळ्यात महत्वाचं काल 22 सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील जयंती, रयचक शिक्षण संस्था हेच आमचे ब्रीथ. ओके, आम्ही त्यांचे विद्यार्थी. तर कालच्या मुहूर्तावरती आपल्याकडं हिमालयन सॉल्ट लॉन्च झालं आणि त्याच्याबरोबरच शून्य बुक जी हिंदी आवृत्ती आली आहे, असे 2 कालच लॉन्चिंग झाले होते 22 सप्टेंबर 2021. आणि सांगायला महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी कान देऊन नीट ऐका, वाटलं तर लिहून घ्या. आणि हिमालयन सॉल्ट हे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये क्रांती करणारं मीठ असेल. जशी महात्मा गांधींनी क्रांती केलेली ती, उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया. ओके, इंग्रजांना पळून जावं लागलं होतं, मिठाचा सत्याग्रह. तसा एक एक डिएक्शनचा डिस्ट्रीब्युटर, कंझ्युमर, स्टॉकिस्ट, लीडर, मग तो स्टार एजंट आहे का, रुबी आहे का, डायमंड आहे का, क्राउन डायमंड का, मी क्राउन अम्बॅसिडर, जो कोणी असेल तो ह्या मिठाला घेऊन प्रत्येक घराघरापर्यंत पोचवायला सुरुवात करा. कारण स्वतः कालच हे मीठ आम्ही घरात आणले, वापरायला सुरुवात केली, जेवणाची लज्जत न्यारी झाली. सगळ्यात महत्वाचं चव बदलली. खूप कमी टाकावं लागते, अगदी चिमटीत टाकावं लागते, जास्त टाकायची बिलकुल आवश्यकता नाहीये. त्याच्यामुळं इथून पुढं जे लोक आता मीटिंगला हजर नाहीत त्यांना पटापट तुम्ही कॉल करू शकता, कारण अत्यंत महत्वाची मीटिंग होणार आहे. सगळ्यात महत्वाचं हिमालयन पिंक सॉल्ट. पिंक सॉल्टच का, तर पिंक सॉल्ट म्हणजे त्याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त आहे, लोह, ऑर्गॅनिक आयर्न आपण त्याला म्हणू शकतो. आता हिमालयन सॉल्ट हा काय प्रकार झाला, तर जेव्हा कधी मानवजात अस्तित्वात होती नव्हती, काही आपल्याकडे हिस्ट्री त्याची नाहीये, पण हिमालयामध्ये काश्मीर खोरं आणि पाकिस्तानच्या साईडला जो काय तुमचा पण लद्दाख बिद्दाख म्हणूया, तिकडच्या प्रदेशामध्ये मिठाचे डोंगर तयार झाले. एकेकाळी तिथं समुद्र होता आणि त्याच्यामुळं ते मीठ ओरिजिनल तिथं पासून आपल्यापर्यंत आले. हे सेम दर्जाचं क्वालिटीचं मीठ हिमालयन पिंक सॉल्ट मलेशियात सुद्धा डिएक्शनने लॉन्च केलेलं आहे. तीच क्वालिटी आपल्यापर्यंत आणली डॉक्टर राजेश सवेरा सरांनी. ओके, त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं याचा परत एकदा व्हिडिओ बघा. आणि हे मीठ आहे. आणि जर तुम्ही कधी गोष्टी ऐकल्या असतील की पांढऱ्या गोष्टी आपल्या खाण्यापिण्यातून टाळा, म्हणजे आपण म्हणायचो रिफाइंड सॉल्ट पांढरं मीठ, रिफाइंड शुगर म्हणजे साखर जी आपण कारखान्यातनं घरी आणतो ती, आणि एक असतं मैदा आटा ज्याला आपण पांढरे पदार्थ, जेणेकरून तुमच्या बॉडीमध्ये अनवॉन्टेड बिनकामाचे डिफिशियन्सी येऊन तुम्हाला काहीतरी आजार क्रिएट होऊ शकतात. तर 2 पर्याय आपण तर घेऊन आलो. पहिलं पर्याय, आपण दुधाच्या चहामध्ये लोकांना गुळ टाकायला सांगितला, साखर पिऊन रिझल्ट नाही, आजार वाढतील. आणि आता अगदी खाण्यापिण्याचं दररोजच्या नाश्त्यातलं घराघरातलं आजाराचा काय संबंधच राहिला नाही. ते मीठ आपण सगळ्यांचं सर्रास बदलायला सुरुवात करायची आहे. आणि सगळ्यात जमेची गोष्ट म्हणजे पहिली माणूस म्हणजे काय बघणार, किंमत किती आहे, परवडते की नाही परवडते, काय माझा फायदा तोटा होतो. तर सगळ्यात महत्वाचं 2 पॅकेट मध्ये आपल्याकडे मीठ आलंय. एक छोटं 200 ग्रॅमचं आहे, मोठा डबा 800 ग्रॅमचा आहे. डिस्काउंट प्राइस 90 रुपये, एमआरपी 115 रुपये. आता एखाद्या दुकानदाराला जाऊन तुम्ही भेटा, त्याला म्हणा 1 किलो मीठ विकल्यावरती तुला किती रुपये मिळतात, अरे दादा त्याला म्हणा आमच्याकडे 200 ग्रॅम मीठ विकले की 25 रुपये एमआरपी डीपी आहे. हलवून टाका सगळे आयुर्वेदिक सेंटर, दवाखाने, योगा क्लब, या सगळ्यांना जिमची मुलं मुली वर्कआउट करतात ते सगळ्यांना हे मीठ पोचवायचं काम करा. 35 PV 36 SV म्हणजे अगदी साबणापेक्षा कमी किमतीमध्ये आपल्याकडे प्रोडक्ट आलं. जी लोकांना गरज होती की छोटं प्रोडक्ट आपल्याकडे पाहिजे, आणि जे मोठं आहे ते 800 ग्रॅमचं आहे. त्याच्यामध्ये 260 DP, एमआरपी 325, PV 100. याच तुलनेमध्ये तुम्ही जर आता आपलं मसाज ऑइल घ्यायला गेलात तर त्याला PV 100 आहे, पण त्याला पैसे किती द्यावे लागतात तुम्हाला, जवळपास 350 रुपये द्यावे लागतात 100 PV करण्यासाठी. इथं मात्र 260 रुपये. बघा किती फायदा आहे. म्हणजे अगदी तुम्ही नुसत्या मिठातून 1000, 2000, 5000 पर्सनल पीव्ही करू शकता नुसत्या मिठातून. त्यामुळे थांबू नका. आणि पुन्हा एकदा मिठ काय करतं याचा बेनिफिट सगळ्यांनी पहा. जे लोक लेट आलतील ते पाहू शकतात.
100% नॅचरल, क्वालिटी खूप चांगली आहे. 84 मिनरल्स आणि एलिमेंट्स महत्वाचे, खनिज क्षार, फ्री फ्रॉम मायक्रोप्लास्टिक, हे आपण बोलू मीटिंग मध्ये काय ते, फ्री फ्रॉम पोल्युटन्स. रिकमेंडेड फॉर डेली कुकिंग, दररोजच्या स्वयंपाकात वापरायचंय. अँटी केकिंग, ह्याच्याबद्दल बोलू आपण काय असतं ते. ओके, तर सगळ्यात महत्वाचं त्याचे फायदे काय होतात ते पहिल्यांदा आपण बघूया. बेनिफिट काय हिमालयन सॉल्टचे? सगळ्यात पहिला बेनिफिट, त्याच्यामध्ये 84 प्रकारचे एसेन्शियल मिनरल्स आहेत. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला जी कमतरता असते ती कमतरता त्यातनं दूर होऊ शकते. कुठल्या कुठल्या त्या पण आपल्याला पुढे येणार आहेत. आणि ज्यांची झोप चांगली लागत नव्हती, ओके, ब्रेन मध्ये जे कार्टिसोल अनवॉन्टेड एक्सक्रीट होत राहायचे ते कंट्रोलमध्ये यायला लागतील. त्यामुळे झोपेची तक्रार फक्त जेवणातलं मीठ बदलण्याने तुमची बरी होणार आहे. कंट्रोल्स ब्लड प्रेशर, जे लोक बीपीचे पेशंट असतात त्यांना मीठच खायला देत नाहीत, पण जर त्यांनी मीठच खाल्लं नाही तर त्यांच्याच बॉडीमध्ये सोडियम मॅग्नेशियम डिफिशियन्सी सुद्धा होऊ शकते, पण नाईलाजाने त्यांना ते करावं लागतं. अशा लोकांना सैंधव मीठ, आपलं हिमालयन पिंक सॉल्ट नक्की खायला द्या, भरपूर बेनिफिट व्हायला लागेल. याच्याशिवाय कंट्रोल्स ब्लड शुगर, डायबिटीस पेशंटला बिंदास देऊ शकता. त्याच्यानंतर डिटॉक्सिफायर, म्हणजे ज्याचं पोट साफ होत नाही, ज्याचं युरिन क्लिअर होत नाही, ते डिटॉक्सिफिकेशनचं काम करायला लागेल. याच्या सोबत हेल्दी पीएच बॅलन्स, फास्टर हेल्दी पीएच बॅलन्स. आता आपल्याला फक्त रक्तातला माहिती झाला होता 7.4 च्या आसपास पाहिजे, पण मीठ तोंडात टाकल्यापासून तोंडाचा पीएच 4.5 पाहिजे होता, स्किनचा 5.4 पाहिजे होता. ओके, हे सगळ्या प्रकारचे पीएच फक्त मी मीठ जेवणात वापरल्यामुळे माझ्या बॉडीची ऍसिडिटी, तोंड येणं, घसा खवखवणं, तुम्हाला सर्दी कप खोकला व्हायला लागणं, तुम्हाला थायरॉइड चालू असणं, तुम्हाला घाम जास्त येणं, तुमच्या घामाचा स्मेल निघत राहणं, बॉडी ओडोर, हा सगळ्याचा सगळा त्रास या मीठ वापरण्यामुळं कमी होणार आहे. किंवा अगदी रिकव्हरी तर तुम्हाला भन्नाट दिसतीलच, 1 महिन्यामध्ये लोक बोलायला लागतील सगळीकडं, पण पटापट वापरायला सुरुवात करा. बूस्ट स्ट्रेंथ, सगळ्यात महत्वाचं, बूस्ट बोन स्ट्रेंथ अँड प्रिव्हेंट्स मसल क्रॅम्प. ज्या लोकांना क्रॅम्प येतात, उठल्या उठल्या चमकलं, दुखतं, अचानक पायात क्रॅम्प येतो, पायाला गोळे येतात, हे अजिबात होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, सपोर्ट्स अ हेल्दी रेस्पिरेटरी सिस्टम अँड सायनस. ज्या लोकांना सकाळी उठल्या उठल्या सर्दी, शिंका, ॲलर्जी चा त्रास होतो, चेस्ट कंजेशन व्हायला लागतं, दम लागल्यासारखं व्हायला लागतं, जीव घाबरतो, गुदमरतो, अशा सगळ्या लोकांना हिमालयन पिंक सॉल्टचा ट्रिमेंडस फायदा होणार आहे. त्याच्यामुळं हे आपल्या सगळ्यांच्याकडे असायलाच पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं, साधं मीठ आपण जे वापरायचो आणि पिंक सॉल्ट, ह्याच्यात काय फरक आहे? तर नॉर्मली कुठलंही मीठ जेव्हा तयार केलं जातं ते समुद्राच्या कडेला एक खारं पाणी पकडून त्याच्यातनं मीठ तयार केलं जातं. आता तिथं आपण काय बघितलं की त्या समुद्रामध्ये दुनियेचा कचरा सगळा टाकला जातो. आपण बघितलं ना, अगदी आता गणपती बुडवते, प्लास्टिक किती जाते समुद्रामध्ये, आणि ते प्लास्टिक डिझॉल्व्ह होतं, तेलाचे तवंगच्या तवंग समुद्रात सोडले जातात, तेच पकडलं जाते. आणि मग जेव्हा त्याच्यापासून मीठ बनवलं जातं किंवा जेव्हा मीठ बनवतात त्याच्यावरती प्रोसेस केलं जातं 650 डिग्री सेल्सिअस. आपण 100 डिग्री सेल्सिअस पाणी उकळलं तर काय होतं, बघितलं तुम्ही काय होतं? हे तर एवढं सगळं उकळवतात आणि त्याच्यामुळं ते प्लास्टिक सुद्धा मेल्ट होऊन त्या मिठापर्यंत येतं आणि मग तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये नवीन नवीन आजार घडायला लागतात.
त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं ते मीठ चांगलं करण्याकरता 97.5% ऍडिटिव्ह त्याच्यात काहीतरी ऍड करावं लागतं, तेव्हा ते रिफाइंड सॉल्ट गोरपान टकटकीत तुम्हाला दिसतंय स्वयंपाकात येताना. त्यामुळे तुम्हाला ते 1 चमचा 2 चमचे 3 चमचे टाकावं लागतं, क्वांटिटी पण वाढवायला लागते. त्याच्यामुळं जे समुद्रातलं मीठ आहे त्याचं डिप्लिटेड ऑफ नॅचरल मिनरल्स, त्याच्यामुळं त्याच्यातला जो स्तर होता क्वालिटी स्तर तो आता पहिल्यासारखा राहिलेला नाही, त्याचा दर्जा ढासळत चाललाय. याच्यानंतर कंटेन्स अँटी केकिंग. अँटी केकिंग म्हणजे काय माहितीये का, मीठ बनवताना ते मिठाला जर क्वालिटी येत नसेल, खारटपणा येत नसेल किंवा तर त्याच्यामध्ये सिलिका माती सिलिकेट त्याच्यासारखे दिसणारा थोडासा मिठाच्या सारखा ओरिजिनल मीठच नाही असं काहीतरी भेळ, मिठातली भेळ, आपण कशी म्हणतो दुधात भेळ मिसळ होते तशी मिठातली भेळ मिसळ करून अँटी केकिंग टाकलं जातं ऍसिडिटी बॅलन्स करण्याकरता. ओके, हे अँटी केकिंग असतात तुमच्या साध्या मिठामध्ये तुम्ही आता आणता ते. आणि ऑफन म्हणजे असतच वारंवार, आपण त्याला म्हणू ऑफन म्हणजे वारंवार, कंटेन्स आयोडीन अँड फ्लोराईड. सगळ्यात महत्वाचं, हे जर असं चुकीच्या प्रकारचं मिश्रण झालं आणि आपल्यापर्यंत आलं तर याच्या आयोडीनच्या मिसमॅचिंग मुळे थायरॉइड हायपोथायरॉइड चालू होऊ शकतो. आणि वरती आहे बघा 2.5% सोडियम टाकला जातो. आता हा जो सोडियम आहे, हा सोडियमचं सुद्धा जर डिफिशियन्सी झाली तुम्हाला बॉडीमध्ये तर लिटरली थायरॉइडचा आजार चालू होतो. सोडियम, मॅग्नेशियम आणि फ्लोराईड या 3 घटकांच्या भोवतीच फिरतंय थायरॉइडचा प्रॉब्लेम. त्याच्यामुळं मग हा जो प्रकार तुमच्या बॉडीत येत चालला तर माझ्या माहितीप्रमाणे थायरॉइड पेशंट वरती अवश्य तुम्ही ट्राय करा. घशाचा प्रॉब्लेम, सायनसचा प्रॉब्लेम, सर्दीचा प्रॉब्लेम, ऍलर्जीचा प्रॉब्लेम, फक्त हिमालयन सॉल्ट वापरण्यामुळे तेवढे सगळे प्रॉब्लेम कमी व्हायला लागतील. कारण त्याच्यात टाकलेत कंटेन्स 84 इसेन्शियल मिनरल्स, शिवाय त्याच्यात गुड सोर्स ऑफ मॅग्नेशियम. मॅग्नेशियम काय करतं, आपला थायरॉइड मध्ये T3, T4, TSH, ओके, हे जे हार्मोन्स असतात ना, जर T4 इनॅक्टिव्ह थायरॉइड हार्मोन म्हणतात त्याला, T4 जर एखाद्याला असेल थायरॉइडचा प्रमाण तर तो इनॅक्टिव्ह आहे. T4 चं कन्व्हर्जन T3 मध्ये करण्याकरता मॅग्नेशियम पाहिजे असतो. आणि जर T4 चं कन्व्हर्जन T3 मध्ये झालंच नाही तर थायरॉइड तुमचा कधीच जाणार नाही, मरेपर्यंत थायरॉइडच्या गोळ्या खात बसावं लागेल. अरे मग दादा आम्ही तर रेडीमेड देतोय ना मॅग्नेशियम, ऑर्गॅनिक नॅचरल हिमालयन पिंक सॉल्ट काढलेला. त्याच्यामुळं थायरॉइडच्या पेशंटला सोने पे सुहागा, भरपूर फायदा व्हायला लागेल. याच्यानंतर प्रमोट्स हेल्दी पीएच लेवल. पीएच लेवलला तुम्ही खूप महत्व द्या. पीएच लेवल जर तुमच्या स्किनची बिघडली ना तर तुम्हाला पिंपल्स, वांग, पुरळ, सोरियासिस, तुमच्या रक्तातली बिघडली ना संधिवात, आमवात, पित्त, ऍसिडिटी, आणि या सगळ्यांचा परिणाम उद्या जाऊन कॅन्सर, असे भरमसाठ आजार, किडनी फेल्युअर, काही होऊ शकतं तुम्हाला, पोटातले अल्सर, हे फक्त आणि फक्त कशामुळे झालं तर बॉडीतला पीएच बॅलन्स नव्हता म्हणून. मग पीएच तुमचा खराब कोण करायचं, साखर खराब करायची, मीठ खराब करायचं, दुधाचा चहा खराब करायचं, आणि ते आपण टाकतोच आहे, तंबाखू, गुटखा, अजून पाणीपुरी, हे सगळं बॅलन्स करेल फक्त हिमालयन सॉल्ट. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा ब्लड शुगर, म्हणजे डायबिटीस पेशंटला तर 90 रुपयाला डीपी बॉटल आहे. तुम्ही सांगा फक्त मीठ बदलून, मला सांगा मावशी, काका, तात्या, आप्पा, मामा, नानी कोण असेल तिथं, त्यांना फक्त मिठाची भरणी बदलायला सांगा घराघरामध्ये जाऊन. आणि सगळ्यात महत्वाची, आपल्या घरामध्ये अशी थोडी काही वयस्कर लोक असतात की मला झोपच लागत नाही राव, असं अंथरुणावरती पडल्या पडल्या माझा डोळा लागला पाहिजे, असं ज्यांना वाटतंय त्यांनी आपलं हिमालयन सॉल्ट वापरायला सुरुवात करा. हे तुम्हाला प्रचंड बेनिफिशियल ठरायला लागेल. त्याच्यामुळं मायक्रोप्लास्टिक ची भीती नाही. समुद्रातल्या मिठामध्ये प्लास्टिक भरपूर आले, तुम्हाला मला सांगायची काही गरज नाही. समुद्रातल्या पाण्यामध्ये पोल्युशन किती आहे, काय काय टाकलंय समुद्रामध्ये, तिथलंच मीठ तुम्ही खात बसताय, फक्त तुम्हाला पांढरं करून दिलंय. असलं नकोच आपल्याला, क्वालिटी वापरू. आणि लिटरली मी तुम्हाला सांगेन, मार्केटमध्ये जे तुम्हाला आता सॉल्ट मिळतंय ना, पिंक सॉल्ट, त्याच्या तुलनेत आपलं स्वस्त आहे. शिवाय आपल्या 200 ग्रॅमच्या मिठाला MRP DP 25 रुपये मार्जिन आहे, तिकडं 50 रुपये मार्जिन आहे 800 ग्रॅमच्या मिठाला.
एवढा जर मला फरक पडतोय, दुकानदाराला रुपये मिळतो किलोवरती, इथे 200 ग्रॅमला 25 रुपये मिळतात, शिवाय आजार जायला लागतील. त्याच्यामुळं मीठाचा सत्याग्रह झाला पाहिजे. आता मीठाचे फायदे बघा परत एकदा, याचे 20 फायदे आहेत, 20 फायदे नुसत्या मिठाचे. करा पीवी किती करायचे तेवढ्या. आता कंटेन्स 80 पेक्षा जास्त मिनरल्स अँड एलिमेंट्स जे आपल्या बॉडीला आवश्यक असतात ते. याच्याशिवाय हेल्थ कंट्रोल वॉटर लेवल्स इन द बॉडी. ओके. 12 रिड्युसेस रिस्क ऑफ सायनस प्रॉब्लेम. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपल्या बॉडी मधल्या पाण्याची लेवल मेंटेन करायला. काही लोक बघा वजनच वाढत चाललंय, बॉडीतनं पाणी ड्रेनच होत नाही, थुलथुलीत दिसतात अख्ख्या बॉडीनं. कुठे हात लावलाय कसं डळ 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 हलायला लागतं, पाण्याचा टँकर हल्ल्यासारखं किंवा बलून हल्ल्यासारखं. तर त्यांच्या बॉडीतलं पाणी बॅलन्स केलं जाईल, युरिनेशन चांगलं व्हायला लागेल आणि रिड्यूस रिस्क ऑफ सायनस प्रॉब्लेम. त्यामुळे ज्या ज्या लोकांना सर्दी कफ ॲलर्जी आहे तो त्रास कमी व्हायला लागेल. याच्यानंतर हेल्थ बॅलन्स इलेक्ट्रोलाइट. आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे तुम्हाला काय माहितीये का, मी सांगतो का इलेक्ट्रोलाइट म्हणजे. तुम्ही कधी आपल्या जुन्या काळामध्ये आपल्या घरी आपण ट्यूबलाइट लावायचो, ट्यूबलाइट, आणि त्या ट्यूबलाइटचा जर तुम्हाला तो काय म्हणायचं त्याला आता विसरलो, चोक नाही तो बारका हे असायचा तो, चोक म्हणजे चौकोनी ठोकळा, आणि एक छोटा आपण ते डबी फिरवायचो, ते जर गेली ना तर ट्यूबलाइट सुरूच व्हायची नाही, लुक 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 करत राहायची आणि बऱ्याच वेळाने पेटायची. मग आपण जर शॉर्ट करायचो डायरेक्ट ठाकन ट्यूब पेटायची. अशी ज्या लोकांना विचार करताना मेंटल कन्फ्युजन होतं ना, अरे करू का नको करू राव, 1 तारखेला करायला सांगतात, काय गडबड आहे यांचं काय, असे ज्यांचं मेंटल कन्फ्युजन आहे ना, लुक लुक करतात करू का नको करू, ते अशा ठाकन जागे व्हायला लागतील. म्हणजे अलर्टनेस, तत्परता यायला लागेल. बूस्ट ब्रेन हेल्थ, त्यामुळे तुमचा मेंदू चांगलं काम करायला लागेल. जर मेंदूला चुकीचं मीठ देण्यात आलं तर मेंदूला डिप्रेशन, एन्झायटी, त्याच्यानंतर डोकेदुखी, आणि पुढे जाऊन तुम्हाला त्याचं रूपांतर थायरॉइड मध्ये, हार्मोन बॅलन्स इम्बॅलन्स मध्ये जाऊ शकतं. तुमचा मेंदू पण चांगला काम करायला लागेल. त्याच्याशिवाय तुमच्या बॉडीतली ब्लड शुगर, रक्तातली साखर कंट्रोल नियमित करायचं काम आपलं हिमालयन पिंक सॉल्ट करायला लागेल. तुमचं वय दिसणार नाही, ढिंका चिका मस्तपैकी एनर्जी वाटायला लागेल, थकवा येणार नाही, उत्साह वाढायला लागेल. बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी नाही, बूस्ट इज द सिक्रेट ऑफ हिमालयन पिंक सॉल्ट DXN एनर्जी, असं आपण म्हणूया. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, प्रमोट्स इनक्रीज ऍब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स. मी जे खाल्लं होतं, सफरचंद खाल्लंय, पेरू खाल्लाय, आईने चांगलं जेवण केलंय, बायकोने चांगला स्वयंपाक केलाय, पचत का नाही, अंगी का लागत नाही, मीठच चुकीचं होतं, दुधाचा चहा चालला होता, साखर चालली होती, आता मीठच बंद झालं. त्यामुळे DXN वाले जिथे तिथं हसतमुखी सदा सुखी असे हासरे लोक तुम्हाला बघायला मिळतील, कारण ते मीठच घेत नाहीत, साखर पण घेत नाहीत, DXN मध्ये क्वालिटी फूड मिळतं सगळं. त्याच्यामुळं तुमच्या बॉडीमध्ये जे खाताय पिताय ते चांगलं अंगी लागायला लागेल. याच्यानंतर एड्स व्हॅस्क्युलर हेल्थ. व्हॅस्क्युलर हेल्थ म्हणजे तुमच्या हार्टचं पंपिंग, ब्लड सर्क्युलेशन, ओके, हे चांगल्यात चांगलं व्हायला लागेल. म्हणजे ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे, दम लागतो, धाप लागते, ते चांगलं कंट्रोलमध्ये यायला लागेल. बिंदास्त द्या. याच्याशिवाय सपोर्ट रिस्पिरेशन, दमा, अस्थमा, सायनस, ॲलर्जी, सर्दी, शिंका, ओके, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला, श्वसन संस्था, त्याचे आजार बरे व्हायला लागतील. किती रुपयाच्या मिठामध्ये? 100 रुपये महिन्याला खर्च आहे, चिमटीत टाकायचंय. रिड्यूस रिस्क ऑफ सायनस प्रॉब्लेम. सायनसचा सर्रास सगळीकडे प्रॉब्लेम सुरू झालाय. आता पावसाळा चालू होता, वर पाऊस पडतोय आणि इकडे मस्तपैकी सर्दी चालू आहे सगळ्यांना, तर ते होऊन द्यायचं नसेल. अँटीव्हायरल म्हणून आपलं हिमालयन पिंक सॉल्ट चालू करा. रिड्यूसेस क्रॅम्प. ज्यांना क्रॅम्प येतात, पाठ चमकती, पायात गोळे येतात, थकवा येतो, आउच, नो आयोडेक्स, मीठ बदला, ते काम झालं आपलं. प्रमोट्स हेल्दी बोन्स. तुमची हाडं मजबूत व्हायला लागतील, दणकट व्हायला लागतील, हाडं तुमची ठिसूळ राहणार नाहीत. संधिवाताच्या पेशंटला द्या. प्रमोट्स हेल्दी स्लीप. तुम्हाला चांगली झोप यायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, सपोर्ट्स लिबिडो. आता लिबिडो हा शब्द बऱ्याच दिवसांनी ऐकण्यात आला बरं का. लिबिडो हा शब्द तुमच्याशी संलग्न आहे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, म्हणजे स्पर्म, ओहम, हे जे म्हणतो ना, गायनिक, हे सगळा त्या ठिकाणी लिबिडो आपल्या बॉडीमध्ये चांगला असायला पाहिजे. चिकट स्त्राव ज्याला आपण म्हणतो तो, त्याचं जर ड्राय होत असेल तर हा ते फंक्शनिंग इम्प्रूव्ह करायला लागेल. समोर लिहिलंय बूस्ट ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायला लागेल.
प्रमोट्स किडनी अँड गॉल ब्लॅडर हेल्थ. तुम्हाला किडनीचा त्रास आहे, ब्लड युरिया, क्रिएटिन वाढतंय, पाय सुजतायत, फक्त खाली पाय सुजतात काही लोकांचे, त्याच्यानंतर तुमच्या पित्ताशयामध्ये खडे येत चाललेत, हे सगळं का घडत होतं? घरात येणाऱ्या मिठामुळे घडत होतं. इन्क्रीज हायड्रेशन, तुमच्या बॉडीतला काय आपण त्याला म्हणू ह्युमक्टंट, म्हणजे तुमची त्वचा ओलसर ग्लो दिसायला लागेल, तुमची त्वचा ड्रायसर ते ठेवणार नाही, तुमच्या त्वचेची आर्द्रता मेंटेन करायचं काम करायला लागेल, बॉडीची चयापचय क्रिया चांगली करायला लागेल. किती रुपयामध्ये? 90 रुपयामध्ये. एवढं जर तुम्हाला मिळत असेल, घराघरात जाऊन मीठ बदला, एक चिमट खायला द्या, काकडीवरती टाका, भाजीला वापरा, आणि चिमटीत टाका बरं का, चुकून चमचा टाकला कुणी भाजी खाणार नाही, अख्खं पातेलं फेकून द्यावं लागेल. महिलांनो, ज्यांना डबे देत आहेत त्यांना जाऊन सांगा, फोन करा पहिल्यांदा, अख्खी भाजी वाया जाईल. ओके, त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे खूप फायदेशीर आहे. प्रोडक्ट आपल्या घराघरापर्यंत आले, आणि सगळ्यात महत्वाचं अजून बघा, ते तेवढाच फायदा नाही फक्त स्वयंपाका करता, त्याच्याशिवाय त्याचे अजून काय काय फायदे आहेत ते बघा. सगळ्यात महत्वाचं छान झोप लागावी म्हणून डीप स्लीप. त्यांनी काय सांगितलं याच्याकरता, मिक्स सॉल्ट विथ हनी फॉर हाय क्वालिटी डीप स्लीप. म्हणजे तुम्हाला जो तुम्ही चमचाभर मध खाता ना, त्यात थोडस मीठ टाका, आणि ते जर तुम्ही खाल्लं मस्तपैकी, तर तुम्हाला छान झोप लागायला लागेल. आता किती सोपं आहे झोपेच्या गोळ्या खाण्यापेक्षा, छान आहे की नाही? त्याच्यानंतर ज्यांना फूड स्क्रबिंग करायचंय, मेडिक्युअर पेडिक्युअर काहीतरी म्हणता ना तुम्ही महिला मंडळ, तसं फूड स्क्रब करण्याकरता काय करायचंय तुम्हाला, कोकोनट ऑइल, न्यूट्रीव्हर्जिन कोकोनट ऑइल, दुसरं नावच घ्यायचं नाही डिएक्शन सोडून, त्याच्यामध्ये थोडस हिमालयन सॉल्ट टाकायचं, आणि तुमच्या पायाला जर कुरप असतील, कुरप मराठीमध्ये, किंवा तुमच्या पायाला असा घट्टा पडला आतमध्ये आणि ती त्वचा रफ झाली, हार्ड झाली, तर तिथं ते लावा, आणि छोटासा दगड घ्या आणि घासा. की डेड स्किन असतील ना ती काढून टाका, पण जरा जपून घासा. लोक ब्लेडनी कुरप कापताना मी बघितलीत गावाकडं, अशी मस्तपैकी करा करा कापत बसतात. रॉंग. त्याच्यापेक्षा हिमालयन सॉल्ट, आपलं कोकोनट ऑइल, त्याच्यावरती टाका, ते ओलसर करा, आणि दगडाने घासा, ती अख्खी कुरप गायब व्हायला लागतील पायाची. अजून हेअर स्क्रब सांगितलंय डोक्यामध्ये. जर तुमच्या डोक्यामध्ये कोंडा जास्त झाला असेल, डोक्यातनं कोंडा पडतोय, डोकं सारखं खाजवतंय, तर तुम्हाला डीप क्लीन स्काल्प करायचा आहे. अनक्लॉग हेअर फॉलिकल्स, म्हणजे गुंता भरपूर होतोय, मोकळे केस होत नाही, मोकळ्या केसात माझ्या जीव अडकला. त्याच्यासाठी तो जो आहे मस्तपैकी ओलं मीठ घ्या, केस ओले करा, आणि मिठाचं पाणी करून चांगलं स्क्रबिंग करा, चोळा खचून, तुमचे केस गुंता निघून जायला लागेल. आणि जे आपलं उद्या जाऊन सोरेशी झाला असता, खवले पडले असते, आणि मग केस निघून गेले असते, त्याला केसांच्या रूटला, मुळांना ऑक्सिजन पोहोचलं नसता, न्यूट्रिएंट्स पोहोचले नसते, हे सगळं हेअर स्क्रब पण करू शकता. याच्याशिवाय ज्यांना मायग्रेन आहे, डोकेदुखी आहे, या लोकांनी एक लिंबूचा ज्यूस करायचा, लेमन ज्यूस, त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ टाकायचं, तुमचा मायग्रेन बरा व्हायला लागेल. ज्यांच्या तोंडाचा वास येतो, तोंडाची दुर्गंधी येते, ग्लासभर पाणी घ्या, 2 चिमट त्याच्यामध्ये आपलं हिमालयन सॉल्ट टाका, आणि गार्गलिंग करा, मस्तपैकी टाकून द्या. असं सकाळ संध्याकाळ केलं, तोंडाचा वास गायब व्हायला लागेल. ज्यांचा घसा कोरडा राहतो, जे मीटिंग जास्त करत राहतात, या लोकांनी सुद्धा, किंवा ज्यांना म्युकस आणि ऍलर्जी आहे, सर्दी, कफ, घसा खवखवतो, कफ झालाय, कफ अडकलाय घशामध्ये, अशा लोकांनी गरम पाणी घ्या, त्यात मीठ टाका, आणि गार्गलिंग करा, तुमच्या घशाचा त्रास निघून जायला लागेल. ज्यांची नखं पांढरी पडत चालली आहेत, अशामध्ये त्याच्यात आहे का नाही हिमोग्लोबिन कळतच नाही, त्यांनी काय करायचं, मिठाचं पाणी करायचं, आणि तुमची नखं जरा बुडवा, त्याच्यामध्ये थोडस ठेवा, आणि क्लीन करा, स्वच्छ करा मस्तपैकी, तुमची नखं छान परत दिसायला लागतील. एवढे सगळे फायदे फक्त मिठाचे आहेत. आता मला सांगा, त्या मिठा करता तुम्ही काय काय करायला पाहिजे? मान्य आहे मला, लोक आर्जिजल, स्पिरुलिना, चहा कधी घेऊ, अरे मीठ कुणाच्या घरात लागत नाही दादांनो. आणि छोटी छोटी डब्या जरी विकल्या, तर रोज जाता जाता 4 डबे विकल्या का 100 रुपये खिशात टाकून जाईल, कारण मार्जिन 25 रुपये एमआरपीडीपी मध्ये, 90-115, मोठा पण डबा तुम्ही वापरू शकता. त्याच्यामुळे मीठ घराघरापर्यंत गेलं पाहिजे. त्याच्यात 84 पेक्षा जास्त मिनरल्स आहेत, तुम्हाला झोप चांगली यायला लागेल, तुमचा बीपी कंट्रोल व्हायला लागेल,
आणि सगळ्यात महत्वाचं तुमची श्वसन संस्था चांगली काम करायला लागेल, रक्तातली साखर कमी करायला लागेल, बॉडीतला कचरा डिटॉक्स करायला लागेल. आरजीएलला पैसा नव्हता, चहाच्या डब्याला पैसा नव्हता, कॉफीच्या डब्याला पैसा, मिठाला तरी आहे की नाही, आता 100-115 रुपये दे म्हणाव म्हातारे आणि मस्तपैकी खायला सुरुवात करा. तुमच्या बॉडीचा पीएच बॅलन्स चांगला राहायला लागेल, हाडं मजबूत होतील. प्रिव्हेंट मसल क्रॅम्प, लहान मुलांना येतो, मोठ्या माणसांना येतो, ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना येतो, महिलांना सुद्धा येतो. त्याच्यामुळं हे मीठ आपल्या वापरण्यात रेग्युलर ठेवा रे ठेवा. आता असं झालं मीठ. ओके, आता मीठ तर तुम्हाला दिलं, कंपनी किती प्रोडक्ट आणायला लागली, आणि अगदी मागच्याच आठवड्यामध्ये भांडी धुण्यासाठी आपल्याकडं अजून एक प्रोडक्ट आले, युटेन्सिल क्लीन. जर तुम्ही खरंच तुमच्या बायकोवरती प्रेम करत असाल, आपल्या आईच्या हाताला अशा भरपूर कष्ट करून करून हाताला पार भांडी घासून घासून हाताला चिरा पडायला लागल्यात, हाताची आगाग व्हायला लागली, त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं डिएक्सन DMI, डॉक्टर राजेश सवेरा, रफिक सर, सगळ्यांना पण थँक्यू 100 वेळा म्हणूया. हे युटेन्सिल क्लीन सोबतच कंपनीने काय काय दिले ते आपण बघूया. वाव, चमकायला लागली भांडी. ओके, तर सगळ्यात महत्वाचं हे जे आलंय त्याच्यामध्ये टाकलंय अलोवेरा, कोरफड. कुठल्याही भांडी घासायच्या लिक्विड तुम्हाला जे मिळतात जगाच्या बाजारात, मी तर नाही पाहिलं, तर हे महिलांनाच माहिती होतं, पण त्यांच्याकडनं मी ऐकलंय. तर याच्यात कुठं लिंबू आपण ऐकलंय, बिंबार ऐकलाय, सगळं ऐकलंय, पण अलोवेरा कोणीच वापरलेली नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुमच्या हाताला त्याचे भरपूर फायदे व्हायला लागतील. आणि ते किती टाकायचंय? 5 मिली युटेन्सिल केअर आणि 40 मिली पाणी, म्हणजे लिटरली हे 8 पट पाणी आणि अगदी थोडंसं तुम्हाला युटेन्सिल केअर लावावं लागेल. खूप चांगले फायदे आहेत. ह्यातल्या महिला पण काही मीटिंग संपल्यानंतर सांगतील, ज्यांनी वापरले, ज्यांना अनुभव आले, त्याचे खूप चांगले प्रोडक्ट आपल्यापर्यंत आले. ओके, मग आता सगळ्यात महत्वाची गंमत काय, हे सगळं तर आपल्याकडे आलंय, मग कसं परवडेल आपल्याला, किती रुपयाला आहे बघा. युटेन्सिल केअर 500 मिली आहे, अर्धा लिटर जवळपास, DP 185, MRP 230, 80 PV, 80 SV. डिएक्सन हिमालयन पिंक सॉल्ट 90 रुपये DP, 115 MRP, 36 SV, 35 PV. हिमालयन पिंक सॉल्ट 800 ग्रॅम 260 रुपये, MRP 325, 104 SV, 100 PV. स्वस्त
मस्त प्रोडक्ट आपल्या घरापर्यंत आले, आपल्यापर्यंत आले. नुसतं युटेन्सिल केअर आणि हिमालयन सॉल्ट जरी तुम्ही दाखवत राहिलात तरी सुद्धा भरपूर बिझनेस वाढू शकतो. 1 तारखेला तुमचे पर्सनल पीव्ही 3-3.5 होऊ शकतात. आता जेवढे आले ते प्रत्येक स्टॉकिस्टला ऍडव्हान्स पैसे द्यायला सुरुवात करा. एकदम जाऊ नका आम्हाला 8 मिनिटाचे पुढे द्या, शक्य नाही ते. कारण तुम्हाला जाऊन ऍडव्हान्स पैसे देण्याची वेळ आता आलीये. कारण तुम्हाला लागताना एखाद्या गावात जर तुम्ही गेला आणि तिथं जर 2 मिठाचे डबे घेऊन गेला आणि जर 10-15 लोकांनी तुम्हाला मागितलं तर तुमचा मूड खराब होईल. कारण ते परत तुम्हाला पोहोचायला तिथं जायला वेळ लागेल, मार्केट जायला हातातलं. त्याच्यामुळे थोडं साठवा. मी तर सांगतो 100 बॉटल जायला काही प्रॉब्लेम नाही आणि करोडो टर्नओव्हर कंपनीचा वाढू शकतो. आपल्यापर्यंत सगळं चांगलं आलंय, बेनिफिशियल. हे घ्या. एवढंच नाही, मी तुम्हाला सांगतो, हे तर दिलं. पीव्ही तुम्ही मिठातनं करा, युटेन्सिल केअर मधनं करा, बांबूचा ब्रश विकून करा, नाहीतर तुम्ही चहा कॉफी जे काय पिता घरामध्ये, लेमन जी कॉर्डिसेप कॉफी, हे तुमच्या घरातलं दूध साखर प्रत्येकाच्या घरात बंद करायला सांगा. त्याच्याऐवजी हे आपले बेवरेजेस वापरा, तुमचे पीव्ही होऊ शकतात. सगळे ऍटम की आपल्याला नोनी जी आहे, स्पायसी टी आहे, न्यूट्रीवर्जिन कोकोनट ऑइल आहे, हे सगळे ब्रँड ट्राय करा. फूड अँड बेवरेजेस प्रोडक्ट कंपनीकडे भरपूर आलेत, मोजा किती प्रोडक्ट आहेत ते. त्याच्यामुळं त्याच्यानंतर हेल्थ अँड फूड सप्लिमेंट, आरजीजीएल, स्पिरुलिना, त्याच्यानंतर तुमचं गिलोय, ब्राह्मी, याच्यानंतर तुमचं ब्लॅक क्युमिन्स, हे सगळेच्या सगळे प्रोडक्ट आपल्यापर्यंत आलेत. हे प्रत्येक प्रोडक्ट, अश्वगंधा, हे सगळे प्रोडक्ट लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचायला पाहिजेत. स्वस्त आणि मस्त प्रोडक्टची रेंज आली. याच्याशिवाय पर्सनल केअर, पर्सनल केअर म्हणजे प्रत्येक माणसाला लागणारे प्रोडक्ट. कुठलं आपल्याकडं अंगाचा साबण आहे, त्याच्यानंतर आपली टूथपेस्ट ऑफर चालू आहे, नीली तेलम ऑइल, बांबूचा ब्रश, ट्री क्रीम, शॅम्पू, टाल्कम पावडर, त्याच्यानंतर आपलं मसाज ऑइल, ही सगळी प्रोडक्टची रेंज आपल्याकडे आहे. कॉस्मेटिक, स्किन केअर, फेस वॉश, बॉडी लोशन, टाल्कम पावडर, हे सगळं आलंय तर आहेच आहे. पण सोने पे सुहागा ते सगळं असता आपल्याकडे ऑफर पण चालू आहे चांगली. या महिन्यामध्ये 1500 पीव्हीला स्पिरुलिना, 3000 पीव्हीला चहाने स्पिरुलिना, बंपर धमाका ऑफर, एका पेस्टवरती एक पेस्ट फ्री. एवढं सगळं जर आपल्यापर्यंत आलंय तर मला वाटतं की आता आपण मार्केट हलवून टाकायला पाहिजे. हे आपण नक्की करू शकतो. आपण ते करूया आणि चांगल्यात चांगल्या कामाला आपण सुरुवात करू. मला वाटतं अजिबात थांबायला नको. 1 मिनिट.